तर दहिसरवरून येताना वाहतूक कोंडीचा मानसिक शारीरिक त्रास होतोय। मुंबईमध्ये घर द्या उपमहापौर संजय घाडी यांनी अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रातून त्यांनी ही मागणी केली आहे। पालिकेमध्ये दहिसरवरून येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। त्यावर आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ईश्वरताईंनीच मला सांगितलं की उपमहापौरांसाठी निवासस्थान अमुक अमुक ठिकाणी उपलब्ध आहे, तर त्याची मागणी तुम्ही करा आणि मीही करते। आणि हे खरं आहे, आवश्यक आहे। बघा आता कसं आहे की महापौर, त्याच्यानंतर प्रोटोकॉल पाळला तर द्वितीय नागरिक उपमहापौर, आणि त्याच्यानंतरचा जो मान मिळतो तो आयुक्तांना मिळतो, मग अतिरिक्त आयुक्त, मग आमचे विरोधी पक्षनेता, हा सगळा प्रोटोकॉल आला। जर महापौरांना निवासस्थान आहे, अतिरिक्त आयुक्तांना निवासस्थान आहे, आयुक्तांना निवासस्थान आहे, मग उपमहापौरांना का नाही? तर उपमहापौरांना बंगला दिला तर विरोधी पक्षनेत्याला पण द्या। बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही मागणी केली आहे। वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आहे, ज्याला राणीची बाग म्हणतात, त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्ष। तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला असं मी म्हणेन। जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा। काय चुकीचं आहे? बरोबर आहे। तर पावसानं गेल्या 3 दिवसांपासून